एक असा स्वामी, एक असा नाथ, ज्याच्या दर्शनासाठी लाखो लोक वर्षभर मंदिराच्या बाहेर तासनतास उभे असतात. पण वर्षातून एकदा तोच स्वामी, तोच नाथ स्वतः आपलं सिंहासन सोडतो, राजवाडा सोडतो आणि सामान्य लोकांमध्ये रस्त्यावर उतरतो. का? संपूर्ण विश्वाचा स्वामी भक्तांकडून स्वतःचा रथ का ओढून घेतो? आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट, लाखो लोक रथ ओढण्यासाठी जीवाची बाजी का लावतात? असं त्या रथाच्या दोरीमध्ये काय आहे? ती दोर फक्त लाकडी रथाला जोडलेली आहे की थेट भगवंतांच्या हृदयाशी जोडली आहे? आज आपण जगन्नाथ रथयात्रेचं ते रहस्य जाणून घेणार आहोत, जे श्री चैतन्य महाप्रभूंनी अनुभवलं, जे श्रील प्रभुपादांनी जगभर पोहोचवलं, पण आजही अनेकांना ते माहीत नाही. रथयात्रा म्हणजे नेमकं काय? आपल्यापैकी अनेकांना वाटतं रथयात्रा म्हणजे भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र म्हणजेच बलराम आणि भगिनी सुभद्रा हे आपल्या मावशीच्या घरी म्हणजे गुंडीच्या मंदिरात जातात. इतकीच माहिती बऱ्याच लोकांना असते. पण जर एवढंच कारण असतं तर श्री चैतन्य महाप्रभू त्या रथासमोर तासनतास रडले नसते, नाचले नसते आणि त्या क्षणी प्रेमाने बेशुद्धही पडले नसते. मग महाप्रभूंना या रथामध्ये असं काय दिसलं जे इतरांना दिसत नव्हतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट द्वापार युगामध्ये घेऊन जातं. कारण रथयात्रेची सुरुवात ही जगन्नाथपुरीमध्ये झाली नाही, तिची सुरुवात झाली भगवान श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये. द्वापार युगातील घटना. कंसाचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण मथुरेला गेले. नंतर ते द्वारकेचे राजे झाले, द्वारकाधीश झाले. राजवाडे, संपत्ती, ऐश्वर, यश सर्व काही होतं. पण एक गोष्ट त्यावेळी त्यांच्याकडे नव्हती, ते म्हणजे वृंदावन. तिथे नव्हते नंदबाबा, यशोदा माता, गोप, गोपी आणि श्रीमती राधाराणी. श्रीमद भागवत आपल्याला शिकवतं की भगवंतांना ऐश्वर्यापेक्षा शुद्ध प्रेम अधिक प्रिय असतं. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. म्हणजे त्यांना कुठली वस्तू नको असते, भगवंतांना हवी असते ती भक्ती. द्वारकेमध्ये राज्य होतं पण वृंदावनात प्रेम होतं. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांचं मन वारंवार वृंदावनाकडे धावत असे. पण मग जगन्नाथांचा किंवा रथयात्रेचा याच्याशी काय संबंध? तर ते आपण या कथेतून जाणून घेऊ. एक दिवस भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा वृंदावनातील भक्तांच्या आणि विशेषतः श्रीमती राधाराणींच्या प्रेमाबद्दल ऐकत होते. त्या प्रेमाचं वर्णन ऐकताच भगवान श्रीकृष्ण अतिशय गाढ प्रेमभावामध्ये तल्लीन झाले. त्या दिव्य प्रेमाच्या महासागरात भगवंतांच्या नेत्रांचा विस्तार झाला, हास्य खुललं आणि ते एका अद्भुत दिव्य भावामध्ये प्रकट झाले. हे कोणतं साधं रूप नव्हतं, हे होतं प्रेमाने पूर्णपणे जिंकलेल्या भगवंतांचं स्वरूप. ते स्वरूप आज आपण भगवान जगन्नाथ म्हणून पाहतो. पण इथे अजून एक मोठं रहस्य बाकी आहे. जर जगन्नाथ म्हणजे स्वतः श्रीकृष्ण, तर दरवर्षी ते रथावर बसून गुंडीच्या मंदिरातच का जातात? त्या प्रवासाचा वृंदावनाशी नक्की काय संबंध आहे? आजपर्यंत आपण रथयात्रेला एखादा धार्मिक उत्सव म्हणून पाहत आलो आहोत. पण हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्यावर, पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की ही यात्रा फक्त एका लाकडी रथाची नाही आहे, तर ती भगवंतांच्या हृदयाची यात्रा आहे. गुंडीच्या मंदिर म्हणजे नेमकं काय? तसं पाहिलं तर पुरीतील जे जगन्नाथ मंदिर आहे, जगन्नाथ मंदिरापासून ते गुंडीच्या मंदिरापर्यंतचा प्रवास हा साधारण 3 किलोमीटरचा आहे. पण हा प्रवास फक्त अंतराचा नाही आहे, तर तो भावाचा आहे, प्रेमाचा आहे, भक्तीचा आहे. पुरीमधील जे मुख्य मंदिर आहे जगन्नाथ मंदिर, ते द्वारकेच्या ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं, राजवैभव, राजसत्ता, समृद्धी. तर गुंडीच्या मंदिर हे वृंदावनाचं प्रतीक आहे, जिथे ना सिंहासन, ना राजेशाही, ना कोणतं ऐश्वर्य आहे, तर फक्त आणि फक्त निर्मळ प्रेम. याच कारणामुळे रथयात्रा म्हणजे भगवान श्रीकृष्णांना पुन्हा वृंदावनाकडे नेण्याची भक्तांची आर्त इच्छा. कुरुक्षेत्रातील ती भावनिक भेट. श्रीमद भागवतमच्या दशम स्कंधात आपल्याला एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आढळतो. सूर्यग्रहणाच्या निमित्ताने कुरुक्षेत्रात
द्वारकेचे श्रीकृष्ण आणि वृंदावनातील गोपी अनेक वर्षांनी एकत्र भेटतात. भेट झाली, पण एक समस्या होती. कारण भगवान श्रीकृष्ण आता द्वारकाधीश होते. ते राजेशाही वस्त्रांमध्ये होते. हत्ती, घोडे, सैन्य आणि वैभवानी वेढलेले होते. पण गोपींना हे कृष्ण नको होते. त्यांना हवे होते तेच बासरी वाजवणारे, यमुनेच्या तीरावर फिरणारे वृंदावनातील कृष्ण. म्हणून राधा राणींच्या हृदयातून एक आर्त हाक उमटते, हे कृष्ण, चला पुन्हा वृंदावनात चला. कुरुक्षेत्राच्या भेटीदरम्यान द्वारकेचं ऐश्वर सोडून कृष्णाने पुन्हा वृंदावनाला परत यावे, या भावनेने गोपीने त्यांचा रथ ओढला. आपल्या अथांग प्रेमामुळे त्यांनी कृष्णाला तात्पुरते राजेशाही थाटातून मुक्त करून भक्तीच्या बंधनात खेचून घेतले. याच भावनेला रथयात्रेत प्रत्यक्ष स्वरूप मिळतं. भक्त भगवंतांना ऐश्वर्याच्या द्वारकेतून प्रेमाच्या वृंदावनाकडे घेऊन जातात. आता श्री चैतन्य महाप्रभूंकडे पाहूया. इतिहास सांगतो, रथयात्रेच्या वेळी चैतन्य महाप्रभू रथासमोर नाचत होते. श्रीमती राधा राणींच्या भावात अनुभवत होते. त्यांच्या अंतःकरणात एकच प्रार्थना होती, हे कृष्ण, राजा म्हणून नाही तर वृंदावनातील माझे प्रिय कृष्ण म्हणून माझ्याकडे परत या. म्हणूनच महाप्रभूंचं नृत्य हे काही साधं नृत्य नव्हतं. ती विरहात तडफडणाऱ्या भक्ताच्या हृदयाची भाषा होती. आर्त प्रेमाची हाक होती. भगवंतांना कुठल्या भेटवस्तूंची गरज नसते. त्यांना हवी असते फक्त भक्ती. भगवंत स्वतः मंदिराबाहेर येतात, कारण जे मंदिरात येऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत भगवान स्वतः पोचतात, ते या रथयात्रेच्या माध्यमातून. किती अद्भुत आहे ना. आपण समजतो की आपण स्वतः म्हणजे भक्त भगवंतांना शोधण्याचा प्रयत्न करत असतात, पण रथयात्रा सांगते भगवंतही आपल्या भक्तांना शोधत असतात. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न बाकी आहे. लाखो लोक जगन्नाथांच्या रथाचा दोर पकडण्यासाठी इतके उत्सुक का असतात? लाखो लोक तासनतास उभे असतात. काही अनवाणी चालतात, काही जण अश्रुपूर्ण नयनांनी रथ ओढतात, काहींना तर एकदाच का होईना पण त्या दोरीला स्पर्श करायचा असतो. पण ती दोर एवढी महत्त्वाची का आहे? शास्त्रामध्ये रथ खेचण्याचं खरंच काही इतकं महत्त्व सांगितलंय का? खरंच त्या रथाचा दोर हातात घेतल्याने अनेक जन्मांची कर्मबंधनं नष्ट होतात का? की या रथाची दोरी ओढण्यामागे एखादा काही आध्यात्मिक अर्थ दडलाय? ते आपण समजून घेऊया. पुराणांमध्ये, विशेषतः स्कंद पुराणातील पुरुषोत्तम महात्म्यामध्ये रथयात्रेच्या दर्शनाचं, रथासमोर चालण्याचं आणि रथसेवेचं मोठं महत्त्व सांगितलंय. अनेक ठिकाणी असं वर्णन येतं की जो श्रद्धेने भगवंतांच्या रथयात्रेत सहभागी होतो त्याच्या जीवनात भक्तीची बीजं अंकुरित व्हायला सुरुवात होते. पण गौडीय वैष्णव आचार्य याहूनही अधिक सुंदर अर्थ सांगतात. ते म्हणतात, भगवंतांना आपल्या म्हणजे भक्तांच्या ताकदीची गरज नाही आहे, त्यांना आपल्या समर्पणाची गरज आहे. रथ खेचताना आपण भगवंतांना पुढे नेत नसतो, खरं तर भगवंतच आपल्याला त्यांच्याजवळ खेचत असतात. कल्पना करा, एक लहान मूल आहे आणि त्याचे वडील त्याचं बोट धरून चालत आहेत. बऱ्याचदा त्या लहान मुलाला वाटतं की मी बाबांना घेऊन चाललोय, पण वास्तव काय असतं? वडीलच त्याला सुरक्षितपणे पुढे नेत असतात. रथयात्रेतही आपल्याला असंच वाटतं की आपण भगवंतांचा रथ ओढत आहोत, पण खरं तर भगवंत आपल्याला या संसारातून त्यांच्या धामाकडे म्हणजे स्वतःकडे ओढत असतात. ती दोर फक्त रथाला जोडलेली नसते, तर ती भगवंतांच्या कृपेशी जोडलेली असते. मग रथयात्रेचा खरा अर्थ काय? प्रत्येकाचं हृदय म्हणजे एक गुंडीच्या मंदिर आहे, पण वर्षानुवर्षे त्या मंदिरात काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि अहंकाराची धूळ साचलेली असते. म्हणूनच रथयात्रेच्या आधी गुंडीच्या मंदिराची स्वच्छता केली जाते. गौडीय परंपरेत यालाच गुंडीच्या मार्चन लीला असे म्हणतात. श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः हातात झाडू घेऊन मंदिर स्वच्छ केलं, कारण जोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंत तिथे स्थिरपणे विराजमान होत नाहीत. म्हणून रथयात्रा म्हणजे फक्त रथ ओढणं नाही, तर स्वतःच्या हृदयाची स्वच्छता करण्याची सुरुवात आहे. श्रील प्रभुपादांनी ही रथयात्रा जगभर का नेली? एक प्रश्न विचारूया. जर रथयात्रा ही फक्त जगन्नाथपुरी पुरतीच मर्यादित असती तर श्रील प्रभुपादांनी
लंडन, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, मेलबर्न, मुंबई आणि जगभरात ही रथयात्रा का सुरू केली? कारण त्यांना माहीत होतं प्रत्येक जीवाला भगवंतांकडे म्हणजे कृष्णाकडे परत जायचं आहे. रथयात्रा ही त्या प्रवासाची आठवण आहे. मंदिरात येऊ न शकणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत भगवंत स्वतः पोचतात. हीच गौडीय वैष्णव संप्रदायाची करुण आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्वजण एखाद्या रथासारखे धावत आहोत. पण एक प्रश्न आज स्वतःला नक्की विचारा की हा आपल्या जीवनाचा रथ नक्की कोणत्या दिशेने चाललाय? फक्त पैसा, पद, प्रतिष्ठेकडे की भगवंतांकडे? जगन्नाथ रथयात्रा आपल्याला दरवर्षी आठवण करून देते की भगवंत अजूनही आपली वाट पाहत आहेत. आपल्याला फक्त एक छोटंसं पाऊल टाकायचं आहे. बाकीचा प्रवास भगवान जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण स्वतः पूर्ण करतील. कदाचित याच कारणामुळे त्यांना पतित पावन जगन्नाथ असंही म्हणतात. जर यावर्षी तुम्हाला प्रत्यक्षपणे पुरीला जाणं शक्य नसेल तर एक गोष्ट नक्की करा. मनापासून एकदा तरी भगवान जगन्नाथांना प्रार्थना करा, हे प्रभू, जसा तुमचा रथ गुंडीच्या मंदिराकडे निघतो तसंच माझं जीवनही तुमच्या चरणांकडे वळू द्या. आणि या प्रार्थनानंतर एकाग्र मनाने महामंत्राचं कीर्तन करा. कदाचित या क्षणापासून तुमच्या जीवनातील खरी रथयात्रा सुरू होईल. जय जगन्नाथ. हरे कृष्ण.